मातबर खान नावाचा औरंगजेबाचा सरदार, त्याचं एक पत्र आहे, खलित आहे त्याच्यात तो औरंगजेबाकडे निधी मागतोय, पैसे मागतोय. त्याच्यात तो लिहितोय की काफर बच्चा संभाने इथल्या सगळ्या मशिदी आणि मदरसे उद्ध्वस्त केले, कारण की लहान असल्यापासून पुढं आपल्याला हे राज्य सांभाळायचंय. राज्य सांभाळण्यासाठीची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे. ती क्षमता आहे का नाही याचं टेस्टिंग चालू आहे. ताऊन सलाखून प्रत्येक परीक्षेतून शंभूराजे बाहेर पडतायत आणि त्या परीक्षा घेण्याचं शिवाजी महाराजांनी ठरवलं. राजपुरुषाला, युवराजाला हे सगळे दुःख बाजूला टाकून फक्त कर्तव्याच्या मार्गावर चालावं लागतं. मग जिजाऊ माँसाहेब गेल्यानंतर जर का खऱ्या अर्थाने पोरके कोण झाले असतील ना, तर ते शंभूराजे. ही स्वप्न जी असतात ती वैयक्तिक स्वप्न नसतात. बरोबर. स्वप्न पिढ्यानपिढ्या बघायच्या. हो. शिवाजी महाराजांनी बघितलेलं स्वप्न कसं संभाजी महाराजांकडे पण त्यांनी ते माझा जो इतिहासाचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ह्या सगळ्या संघर्षामध्ये संभाजी महाराज भरडले जाऊ म्हणून संभाजी महाराजांना तेव्हा थोडस 5 लाखाची फौज घेऊन औरंगजेबात, तर तो काही तिथं तहबी करणारच नाही, कारण की त्यांनी ठरवलंय की मला हा जिहाद पूर्ण करायचा. तर संभाजी महाराजांना जर का थोडासा अजून अवधी मिळाला असता तर गोवा स्वातंत्र्य संग्राम वेगळा छेडण्याची गरजच पडली नाही. एवढे मुस्लिम होते, तेवढे मुस्लिम होते. प्रश्न मुस्लिम आहे का हिंदू आहे हा नाही. प्रश्न असा आहे की ते मुस्लिम आले म्हणून काही शिवाजी महाराजांनी किंवा संभाजी महाराजांनी त्यांची ध्येय धोरणं बदललेली नाही. भारतामध्ये हिंदू स्वाभिमानाचा जर का प्रश्न आला, जर का हिंदुत्वाचा, हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्न आला, तर फक्त प्रेरणा देणारे 2च महापुरुष. नमस्कार नमस्कार नमस्कार. रिकाम चॅट्सच्या नव्या कोऱ्या आणि करकरीत पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. रिकाम चॅट्स मंचातनं आम्ही तुमच्यापर्यंत अनेक असे दुर्लक्षित विषय जे आहेत त्याच्यावर पुरेशी चर्चा झालेली नाहीये, ह्यांबद्दल तज्ज्ञांकडनं एक डिस्कशन करून घेतो. आज आपण अशाच एका टॉपिक बद्दल बोलणार आहोत जो आमच्यामध्ये तसा त्यातल्या त्यात दुर्लक्षित आहे. आपण आज बोलणार आहोत कमी बोलणार. आपण आज बोलणार आहोत मराठ्यांच्या त्या वीर योद्ध्याबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल. त्यांचं इतिहासातलं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, त्यांनी मराठ्यांना काय दिलं, त्यांनी महाराष्ट्राला काय दिलं, आणि त्यांच्याबद्दल एक आपण इन्फॉर्मेटिव्ह आणि एक दुर्लक्षित चर्चा आज इकडे करणार आहोत. आणि त्यासाठी आपण आज स्टुडिओमध्ये बोलवलेला आहे श्री निलेश भिसे यांना. नमस्कार सर. खूप खूप स्वागत. निलेश सरांचा छत्रपती संभाजी महाराजांवर गाढा अभ्यास आहे. त्यांनी त्यांच्यावर अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्या संभाजी या टॉपिकवर त्यांनी अनेक अशी व्याख्यानं दिलेली आहेत. तर आज सर संभाजी महाराजांना तुमच्या नजरेतनं आम्हाला बघायचंय. तर येस शुअर, नक्कीच. तो सर मला विचारायला आवडेल, आता संभाजी महाराजांबद्दल खूप कमी बोललं गेलंय आतापर्यंत, आणि जे बोललं गेलंय ते पण कधी कधी काही फॉल्स इन्फॉर्मेशन पण दिली गेलेली आहे. तो मला सगळ्यात पहिलं जाणायला आवडेल की आई विना वाढलेल्या संभाजी महाराजांचं बालपण कसं. आई विना वाढलेले शंभूराजे यांचं बालपण अतिशय खडतर होतं. पण ते खडतर कशा प्रकारे होतं, तर आईचं प्रेम मिळालं नाही म्हणून मग त्यांचं बालपण खडतर गेलं आणि मग त्यांच्यावर आई नसल्यामुळे दुर्लक्ष झालं, असं ते खडतर नव्हतं. ओके. आईचं प्रेम जरी त्यांना नाही मिळालं तरी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी लहानाचं मोठं केलं, ज्यांना छत्रपती बनवलं, अशा जिजाऊ माँसाहेब यांचं प्रेम शंभूराजांना मिळालं. जे संस्कार शिवाजी महाराजांवर झाले तेच संस्कार शंभूराजांवर झाले. त्यामुळे संस्कारांमध्ये कुठेही तफावत नाहीये, कमतरता नाहीये. आणि म्हणजे मी तर असं म्हणेन की आईचं प्रेम मिळालं नाही, पण पिता म्हणजे शिवाजी महाराज हे वेळोवेळी आपल्या बरोबर शंभूराजांना ठेवतायत. मग ते त्याच्या पाठीमागे काय नियोजन आहे, त्याच्या पाठीमागे काय विचार आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. तो शंभूराजे म्हणजे काही सामान्य मुलगा नाहीये किंवा शिवाजी महाराज म्हणजे सामान्य पिता नाहीयेत. हे दोघेही राजपुरुष आहेत आणि त्या पद्धतीत त्यांची जडणघडण शंभूराजांची झालेली. त्यामुळे ते आपण त्या फॅमिली ड्रामामध्ये जातो, मग शंभूराजांना आईचं प्रेम मिळालं नाही आणि मग ते जे काही विषय सांगितले जातात ते टिपिकल सिरियल दाखवली जाते आपल्याला, तसं नाही येते. मग शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं की आपला हिंदवी स्वराज्याचा हा युवराज कसा असला पाहिजे आणि त्याचं ट्रेनिंग चालू आहे लहानपणापासून तसे संस्कार करायला सुरुवात केलेली.
त्या अर्थी ते खडतर आहे. ओके. अशा रीतीने ते खडतर जीवन आहे. कारण की लहान असल्यापासून पुढं आपल्याला हे राज्य सांभाळायचंय. राज्य सांभाळण्यासाठी जी क्षमता आपल्यामध्ये पाहिजे ती क्षमता आहे का नाही याचं टेस्टिंग चालू आहे. ताऊन सुलाखून बघत होते. ताऊन सलाखून प्रत्येक परीक्षेतून शंभूराजे बाहेर पडतायत आणि त्या परीक्षा घेण्याचं शिवाजी महाराजांनी ठरवलं. असं ते बालपण आहे. आणि मग आपल्याला दिसतं कायम की 8व्या वर्षी जेव्हा पुरंदरचा तह झाला तेव्हा शंभूराजांचं वय 8 आहे. आग्र्यामध्ये जेव्हा शिवाजी महाराजांना कैद झाली तेव्हा शंभूराजेही कैदेत अडकले. तेव्हा शंभूराजांचं वय 9 आहे, 9 वर्षाचं आहे. तर असं ते एक प्रकारचं खडतर ह्या अर्थाने ते खडतर आहे. पण ते खडतरच असणार होतं कारण की शंभूराजे काही सामान्य कुटुंबात जन्मलेले नाहीयेत. शिवाजी महाराजांचे पुत्र आहेत. बरोबर. त्यामुळे ते खडतरच असणार होतं आणि त्या खडतर जीवनामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये ते यशस्वीपणे ताऊन सलाखून तुम्ही जो शब्द वापरलात तो अगदी योग्य आहे. ताऊन सलाखून बाहेर पडलेले. खरं सोनं जे असतं ते सोनं एवढी त्याची परीक्षा होते त्या अग्नीमध्ये जेवढं त्याला टाकलं जातं त्या अग्निपरीक्षेतून ताऊन सलाखून टक्के टोणपे खाऊन ते आणखीन तेजपुंज होऊन बाहेर पडत. असं ते सगळं प्रकरण आहे संभाजी महाराजांचं बालपण म्हणजे. सो आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या ह्या खडतर बालपणामुळे आणि शिवाजी महाराज आणि जिजाऊंच्या संस्कारांमुळे ते छत्रपती संभाजी महाराज घडले. होय होय. राईट. सईबाई साहेब आधी आजारीच होत्या. त्यांचा मृत्यू झाला. ते सगळं कोवळं मन जर का आपण शंभूराजांच्या विचारात घेतलं मानवी भावना मानवी मन तर त्या सगळ्या भावना आहेतच. सगळं दुःख आहेच. बरोबर. पण राजपुरुषाला युवराजाला हे सगळे दुःख बाजूला टाकून फक्त कर्तव्याच्या मार्गावर चालावं लागतं आणि तसे ते चाललेत. धारऊ गाडे नावाच्या त्यांच्या दूध आई आहेत. कारण की सईबाई साहेब आजारी असल्यामुळे शंभूराजांना आईचं दूध मिळालं नाही सईबाई साहेबांचं. त्यामुळे दूध आई या धाराऊ गाडे त्यांच्या आहेत कापूरहोळ जवळच्या. तर त्यांच्या दुधावर शंभूराजे लहानाचे मोठे झालेत आणि जिजाऊमा साहेबांचे संस्कार आहेत आणि प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा सहवास आहे प्रत्येक प्रसंगात लाभलेला. असं ते बालपण आहे शंभूराजांचं. सो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा शंभूराजांना युवराज म्हणून घोषित केलं गेलं. तेव्हा शंभूराजांच्या डोक्यात काय झालं? जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा हिंदवी स्वराज्याचे अभिषिक्त युवराज म्हणून शंभूराजांचा पण राज्याभिषेक झाला. अच्छा. युवराज्याभिषेक आपण अच्छा. हे हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती हे निश्चित छत्रपती शिवाजी महाराज आहेत. पण हिंदवी स्वराज्याचे पहिले अधिकृत युवराज हे संभाजी महाराज आहेत. बरोबर. त्यामुळे जबाबदारीची जाणीव तर त्यांना पहिल्यापासूनच होती आणि तेव्हाच्या ज्या सगळ्या भावना आहेत त्या भावना मला असं वाटतं की ते सगळं बघतायत की आपल्या वडिलांचं कर्तृत्व आपल्या वडिलांनी कशा संकटातून ही सगळी नूतन सृष्टीच निर्माण केली. रामचंद्र पंत अमात्यांनी म्हणलेलं आहे की एक नूतन सृष्टीच शिवाजी महाराजांनी निर्माण केली. 1630 ते 1680 1674 साली राज्याभिषेक झालाय. 50 वर्षाचं आयुष्य आहे फक्त आणि शून्यातून विश्व निर्माण केलंय शिवाजी महाराजांनी. असं सगळं रामचंद्र पंत अमात्यांनी वर्णन करून ठेवलं की याची देही याची डोळा जिजाऊ मासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं. राज्याभिषेक झाल्यानंतर 13 दिवसांनी जिजाऊ मासाहेबांचं निधन झालं. कदाचित जिजाऊ मासाहेब फक्त राज्याभिषेक बघण्यासाठीच थांबले होते. एवढ्या सगळ्या संकटातून ताऊन सलाखून शिवाजी महाराज बाहेर पडत होते प्रत्येक वेळेला. सगळी जीवावर बेतलेली संकट आणि या संकटातून आपला पुत्र बाहेर पडतोय त्याच्या वेदना त्या मायमाऊलीला किती होत असतील, किती चिंता असेल. अशा परिस्थितीमध्ये ती खंबीर अशी मायमाऊली की ती काय फक्त शिवाजी महाराजांची माऊली नाहीये, ती तमाम हिंदवी स्वराज्यातल्या रयतेची मायमाऊली. तर त्यामुळे राज्याभिषेक झाल्यानंतर त्यामुळे राज्याभिषेक होण्यासाठीच बघण्यासाठीच कदाचित जिजाऊ मासाहेब
त्या थांबल्या होत्या. आणि मग जिजाऊ मासाहेब गेल्यानंतर जर का खऱ्या अर्थाने पोरके कोण झाले असतील ना, तर ते शंभूराजे. खऱ्या अर्थाने पोरकेपणा हा तेव्हा आलाय शंभूराजांना. सईबाई साहेब गेल्या तेव्हा शंभूराजे नाही पोरके झाले, कारण की जिजाऊ मासाहेब होत्या आपल्या नातवाला घडवायला, आपल्या नातवाकडे लक्ष द्यायला. पण जेव्हा जिजाऊ मासाहेब गेल्या तेव्हा खऱ्या अर्थाने पोरकेपण हे शंभूराजांना जाणवलं. खऱ्या अर्थाने पोरके झाले ते तेव्हा. आपण अगदी घरातलं विषय बघायचं झालं तर सगळं छत्रच हरपलं गेलं. तो आता आपण म्हटलं, जसं तुम्ही म्हणालात की जिजाऊ राज्याभिषेकानंतर 13 दिवसातच गेले. तो ते झाल्यामुळे आणि प्लस ऑफिशियली संभाजी महाराज युवराज म्हणून पण डिक्लेअर झाले. ह्या सगळ्या गोष्टीमुळे घराच्या आतच काही शत्रू निर्माण झाले आणि त्याच्यामुळे काही कारस्थानं पण झाली त्यांच्याबद्दल. अंतर्गत शत्रू निर्माण झाले हे तर काय कोणी नाकारू शकत नाही. गृहकलह होता का, तर होता, तोही कोणी नाकारू शकत नाही. तुमचा जो मगाचा प्रश्न होता त्याचं थोडंसं मी सांगतो, मग परत या प्रश्नाकडे येतो की राज्याभिषेकाच्या समयी संभाजी महाराजांची काय मानसिकता होती, असा जो मागचा प्रश्न होता तुमचा काय वाटतं. तर त्याच्यात एक मला आता पटकन आठवलं, बुधभूषण ग्रंथामध्ये 2 श्लोक आहेत. पहिल्या श्लोकामध्ये राज्याभिषेकाचं वर्णन केलंय संभाजी महाराजांनी, आणि राज्याभिषेकाच्या वेळेस हिंदवी स्वराज्याच्या सीमा कुठपर्यंत आहेत हे त्या श्लोकामध्ये सांगितलंय. आणि त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये या सीमा कुठपर्यंत भिडवायच्या आहेत तेही सांगितलंय. विजन. त्यामुळे जो तुमचा प्रश्न होता की काय मानसिकता किंवा शंभूराजे काय विचार करत असतील, तर शंभूराजांच्या श्लोकांमधून तो विचार आपल्याला लक्षात येतो. आणि शंभूराजांचं एक पत्र आहे ज्याच्यामध्ये ते म्हणतात की आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हास अगत्य. म्हणजे जो आबासाहेबांचा संकल्प आहे तोच पूर्ण करणं हे आमचं इष्ट आहे, हे आमचं कर्तव्य आहे. आणि मग आबासाहेबांचा संकल्प काय आहे, तर आबासाहेबांचा संकल्प हाच आहे की त्या 2 श्लोकांमध्ये शंभूराजांनी सांगितलं की आत्ताच्या सीमा राज्याच्या आणि पुढच्या श्लोकात या सीमा कुठपर्यंत भिडवायच्यात. आणि या सीमांचं जर का वर्णन ऐकलं आपण तर आपल्याला लक्षात येईल की अखंड भारताचं जे मानचित्र आहे ते म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या सीमा तेवढ्या विस्तारायच्या होत्या शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना. आणि ही स्वप्न जी असतात ती वैयक्तिक स्वप्न नसतात, बरोबर, स्वप्न पिढ्यानपिढ्या बघायची असतात. हो. आणि ती स्वप्न शिवाजी महाराजांनी बघितलेलं स्वप्न कसं संभाजी महाराजांकडे पण त्यांनी ते सुपूर्द केलं होतं. आणि ते संभाजी महाराजांच्या बुधभूषण ग्रंथामध्ये त्या श्लोकांद्वारे ते स्वप्नच शंभूराजांनी सांगितलं. असं तर ते कदाचित शंभूराजे विचार करत असतील की आता मी युवराज आहे आणि आता मी युवराज म्हणून माझ्या आबासाहेबांच्या बरोबरीने मोहिमांमध्ये जाऊन कशा रीतीने हा संकल्प पूर्ण करेल, असं शंभूराजांच्या मनामध्ये. एवढ्या कमी वयात सुद्धा त्यांचं ध्येय एवढं क्लिअर होतं आणि बोल्ड सुद्धा होतं. 17व्या वर्षी म्हणजे युवराज तेव्हा 17 वर्षाचे झाले. ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालाय. आणि ज्येष्ठ शुद्ध द्वादशी 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराजांचा जन्म झालाय. त्रयोदशीच्या आधी द्वादशी, त्यामुळे 74 शंभूराजे 17 वर्षाचे झाले. आदल्याच दिवशी शंभूराजांचा वाढदिवस झालेला आहे द्वादशीला. राईट. तर 17 वर्ष पूर्ण झालेला हा युवराज जो पुढं काय आपल्याला सीमा कुठपर्यंत न्यायच्या त्या स्वराज्याचा ते विचार करतो. सो ते हा विचार करतो की मी स्वतःला प्रूव्ह करून मी कसं आपलं ध्येय गाठू शकतो. होय. संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर स्वतःपासून दूर ठेवलेलं किंवा रायगडापासून दूर ठेवलेलं, कारण प्रसिद्धने हाच प्रश्न विचारलेला की अंतर्गत काही कलह होते. अंतर्गत कलह 100% होता. कशावरून होता ते माहित नाही. अष्टप्रधान मंडळातली काही सदस्य आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये बेबनाव होत होता. त्याची कारणं जी आहेत ती कारणं काय अजून इतिहासाला माहित नाहीत. समकालीन कागदपत्रांमध्ये ह्या प्रश्नामुळे कलह निर्माण झाला असं काही नाहीये. आणि जी काही कारणं
कथा कादंबऱ्यांमध्ये दाखवली जातात ती सगळी चुकीची आहेत. ती सगळी कल्पनाविलास केलेला आहे. आपापलं नाटक चालावं, त्याच्यातलं एखादं पात्र त्याला ग्लोरीफाय करायचं, एखाद्यावर अन्याय करायचा आहे मनोरंजनासाठी, अशा रीतीने ती सगळी त्याच्यात मग सगळ्या फिक्शन आहे. मग त्याच्यात विनाकारण घुसडलेल्या लव्ह स्टोरीज, त्याला आधार काही नाही. पण काहीतरी म्हणजे बेबनाव होता, जमत नव्हतं हे नक्की आहे. आणि म्हणजे माझा जो इतिहासाचा अभ्यास आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ह्या सगळ्या संघर्षामध्ये संभाजी महाराज भरडले जाऊ नयेत. म्हणून संभाजी महाराजांना तेव्हा थोडस दूर केलं असं नाही मी म्हणणार, कारण की शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी निघाले. आणि दक्षिण दिग्विजयासाठी गेल्यानंतर माझ्या अपरोक्ष युवराजांना काही त्रास होऊ नये, त्यामुळे युवराजांना थोडस एक शृंगारपूरला जायला सांगितलं होतं संभाजी महाराज. आणि त्याचं कारण मला असं वाटतं की तो संघर्ष होऊ नये, कारण की शिवाजी महाराजांच्या दृष्टीने युवराजांना पण त्यांना सांभाळायचं होतं, आणि ही जी जुनी जाणती सगळी मातब्बर मंडळी होती त्यांनाही सांभाळायचं होतं. त्यामुळे त्याच्यात शिवाजी महाराजांनी तो सुवर्ण मध्य काढला की संघर्ष होऊ नये ना जुन्या जाणत्या मंडळी आणि युवराजांमध्ये, आणि संघर्ष झाला तर अंतिमतः नुकसान हे हिंदवी स्वराज्याचं आहे. आणि शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांना सगळी माणसं सांभाळून घ्यायची आहेत, आणि त्या वेळेस युवराजांनाही सांभाळून घ्यायचं. आणि संभाजी महाराजांनी हेच केलंय बरं का. नंतर पण संभाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळातली जी जी माणसं चुकली, ज्यांनी संभाजी महाराजांच्या विरुद्ध काही कारस्थाने केली होती, त्या सगळ्यांना संभाजी महाराजांनी सांभाळून घेतले परत. त्यामुळे मी बरेच वेळेला म्हणतो, संभाजी हे जे नाव आहे ना, ते नाव पण खूप त्याचा अर्थ पण खूप जबरदस्त आहे. संभाजी म्हणजे जो सामान्य न्यायबुद्धीने सगळ्यांना भजतो म्हणजे त्यांची दृष्टी अशी आहे की सगळीकडे समानता, भले माझ्या विरुद्ध कटकारस्थान असून दे, पण वैयक्तिक जेव्हा तुम्ही राष्ट्रकार्य करता तेव्हा तुमच्या वैयक्तिक मान सन्मान अपमान हे पकडून हे चालत नाही. बरोबर. तुम्हाला मोठ्या मनाने त्यांना माफ करावं लागतं, आणि तसं माफ केलंय संभाजी महाराजांनी, एकदा नाही दोनदा माफ केलं. आता शिवाजी महाराजांची राजकीय शैली, त्यांचं राजकारण सगळ्यांनाच माहिती आहे, पण संभाजी महाराजांचं राजकारण शिवाजी महाराजांपासून कसं वेगळं होतं, किंवा त्यांची शैली कशी वेगळी? कसं आहे की आपल्याला हा खूप म्हणजे सगळ्यांनाच मोह असतो की राष्ट्रपुरुषांचा तौलानिक अभ्यास करायचा. पण मला असं वाटतं की तो मोह आपण टाळावा, कारण की प्रत्येक महापुरुषाच्या पुढे जी परिस्थिती असते ती भिन्न भिन्न आहे. बरोबर. शिवाजी महाराजांच्या समोर जी परिस्थिती होती, नो डाऊट की ती भयानकच होती. ती काय अनुकूल परिस्थिती नव्हती, ती प्रतिकूलच परिस्थिती होती. पण तरी देखील जर का आपण बारकाईने विचार केला तर शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मोगलांचे सरदार आले होते, स्वतः औरंगजेब नव्हता आला. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत शाहिस्तेखान खूप मातब्बर सरदार होता, मिर्झा राजा जयसिंग होता. ही दोन खूप मोठी संकट शिवाजी महाराजांवर मोगलांकडून धाडली गेली. पण तुम्ही बघा, विचार करा की मिर्झा राजा जयसिंगाचं जवळपास 1.25 लाखाचा फौज घेऊन आला होता मिर्झा राजा जयसिंग. 1,30,000 अशी काहीतरी फौजेची नोंद दिलीची. पण हिंदवी स्वराज्य नुसतंच आपलं तयार होत होतं, आणि आत्ता संघर्ष करणं शक्य नव्हतं एवढ्या मोठ्या सैन्य सागराशी. त्यामुळे शिवाजी महाराजांना तह करावा लागला, आणि ते योग्यच होतं, कारण की रयत भरडली गेली असते. त्यामुळे राजकारणात तुम्हाला मोठी झेप घ्यायची असेल तर 2 पावलं मागे यावं लागतं, आणि मग तो तह केला. पण इकडं जेव्हा संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत जेव्हा ते सिंहासनावर बसले, राज्याभिषेक झाल्यानंतर संभाजी महाराज, तेव्हा प्रत्यक्ष औरंगजेब येतोय आणि 5 लाखाची फौज घेऊन येतोय. 5 लाख हा जो आकडा आहे ना, हा तुम्ही त्यावेळेसची परिस्थितीचा विचार, आत्ता आपण असं बसलोय आणि आपण त्याचा काय म्हणायचं त्याला, त्याचं विश्लेषण,
त्याच्यावर चर्चा, त्याची चिकित्सा, हे सगळं आता आपण करू शकतो. पण त्यावेळेसची परिस्थिती खूप वेगळी होती. वेगळी होती आणि त्या परिस्थितीत जाऊन आपण विचार केला पाहिजे बरोबर. की 5 लाखाची फौज घेऊन औरंगजेबाला, हम्म. तर तो काही तिथं तहबी करणारच नाही. कारण की त्यांनी ठरवलंय की मला हा जिहाद पूर्ण करायचा. हे त्यांनी ठरवलंय बरं का. शाहिस्ता खान जो आला होता इथे, हा. तर शाहिस्ता खानाला काही सरदार येऊन भेटले की आम्ही हा किल्ला घेतो. तेव्हा शाहिस्ता खानाने त्याला गप्प केलाय हम्म. की ही मोहीम जर का मी लवकर संपवली तर बादशाह आणखीन मला कुठेतरी दुसऱ्या मोहिमेवर म्हणून आरामात चालू दे. थोडस दिरंगाई झाली तरी चालेल. याचा अर्थ शाहिस्ता खान क्रूर नव्हता का? तर क्रूर होता. त्याला इथे त्यांनी सगळी आपल्या राज्याची नासाडी केली, नासधूस केली. इथं त्यांनी प्रचंड लुटपाट केली. त्यामुळे असं काही नाही की शाहिस्ता खान क्रूर नव्हता, अनुभवी नव्हता. पण मी एक मानसिकता सांगतो की त्याची मानसिकता अशी होती की जेवढे दिवस इथं ढकलता येईल तेवढे ढकलूयात. आणि ते म्हणजे पूर्णपणे महाराजांना संपवायला आलेला नव्हता, तो काबीज करायला आला. त्याला महाराजांवर धाडलं होतं. पण ज्या हिरिरीने औरंगजेब आला होता, की औरंगजेबचं जे स्वप्न आहे की दारुल इस्लामचं, त्या दारुल इस्लामच्या स्वप्नामध्ये फक्त हिंदवी स्वराज्य अडथळा ठरवत होतं. आणि आता काही करून बायहुकर करू, आता हे संपून टाकायचं. आता शिवाजी महाराज गेलेले, त्यामुळे त्याला आणखीन उत्साह आला होता की आता हे मी संपवणार, मी एका वर्षात हा जिहाद पूर्ण करणार, असं तो म्हणतो. पुढे तो संघर्ष तो पुढच्या प्रश्नांमध्ये घेऊ कसा झाला तो. पण तो ठरवून आला होता की मी एका वर्षात हा जिहाद पूर्ण करणार आणि हे सगळं नेस्तनाबूत करणार. आणि 5 लाखाचं सैन्यसागर घेऊन तो आलाय. 22हून अधिक त्याचे सुभेत. हिंदवी स्वराज्याच्या दुप्पट किंवा तिप्पट त्याचा एक सुभा आहे. किती ताकद असेल विचार करा. 200 वर्ष हिंदुस्थानला लुटून लुटून जमा केलेली संपत्ती आहे. म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या 70 पट मोठं मोगली साम्राज्य आहे. आणि तेव्हा हिंदवी स्वराज्य सुद्धा तितकं लहान नव्हतं. तस त्यातलं हा. मोठंच होतं. त्याचे हा, 22 विस्तार पट, चांगला 20 झाला पट. होता, पण तुम्ही विचार करा 70 पट मोगल साम्राज्य आहे. 70 पट कुठं? म्हणजे आपण जर का तुलना करायची झाली तर मग माझं असं म्हणणं की हिंदवी स्वराज्य आणि मोगली साम्राज्य यांची जी सांपत्तिक आणि सामरिक स्थिती आहे याची तुलना करावी, भौगोलिक स्थिती याची तुलना करावी, आणि मग आपल्याला कळेल की ह्या संघर्षामध्ये आपण काय जबरदस्त पराक्रम केला. बरोबर बरोबर. संभाजी महाराजांचं कर्तृत्व हे जर का समजून घ्यायचं असेल, त्यांचं युद्ध नेतृत्व, त्यांच्या युद्ध मोहिमा, तर ही तुलना आपण केली पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या परिस्थितीशी तुलना करण्यापेक्षा औरंगजेबाचे 5 लाखाची फौज 70 पट जास्त असलेलं त्याचं साम्राज्य, त्याची सांपत्तिक स्थिती आणि त्याची मानसिकता, की जे मानसिकता घेऊन तो जिहादची आला होता. आपण आता औरंगजेबच्या डेक्कन किंवा दख्खन मधला जो त्याचा राज्यविस्तार करायच्या हिशोबाने तो आलेला, आपण त्याच्याबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा त्याचे काही फ्रेंड्स किंवा त्याचे काही अलाईज होते तेव्हा. फॉर एक्झाम्पल सिद्धी, पोर्चुगीज, ह्यांनी औरंगजेबला संभाजी महाराजांच्या विरोधात कशी मदत केली? हे एक संभाजी महाराजांची राजनीती कशी होती, हे या तुमच्या प्रश्नाकडे जर का त्याचं उत्तर द्यायचं आलं तर आपण संभाजी महाराजांच्या राजनीतीचा अभ्यास केला पाहिजे. की औरंगजेब 5 सप्टेंबर 1681 ला तो जयपूरचा तो जो अजमेर शरीफचा दर्गा आहे तिथं तो चादर चढवतो आणि तिथं तो म्हणतो की मी एका वर्षात हा जिहाद पूर्ण करणार. अशी नोंद आहे म्हणजे अशी नोंद आहे. अच्छा हो, सगळ्या जिथं जिथं वाटेत त्याला दर्गे मिळेल सगळीकडे त्यांनी जिहादचा उल्लेख केलेला आहे. अच्छा. प्रत्येक ठिकाणी दारुल इस्लामचा उल्लेख आहे. काफिर हा शब्द आहे. दारुल इस्लाम म्हणजे काय? दारुल इस्लाम म्हणजे इस्लामची सत्ता स्थापित झालेली भूमी. अच्छा. त्याला म्हणायचं दारुल इस्लाम. दारुल हरब म्हणजे युद्धजन्य प्रदेश, म्हणजे जिथं काफिर राहतात त्यांच्याशी युद्ध करायचं आणि दारुल इस्लाम आणि दारुल इस्लाम करायचं. ओके. इस्लामची सत्ता म्हणजे काय ते परत पुढच्या प्रश्नात मी सांगतो तुम्हाला. आता जो तुम्ही प्रश्न विचारलाय त्याच्यामध्ये जी संभाजी महाराजांची राजनीती आहे ती अतिशय म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की युद्धनीती त्यांची खूप आक्रमक आहे आणि राजनीती जी आहे ती अतिशय बॅलन्स
औरंगजेबाच्या विरुद्ध शत्रू आपला मित्र, हे जे राजकारणातलं सूत्र आहे ते कसं संभाजी महाराजांनी वापरलंय. तर औरंगजेबाचे आदिलशाह आणि कुतुबशाह हे शत्रू होते. बरोबर. बरोबर. या आदिलशाही आणि कुतुबशाहीला संभाजी महाराजांनी आपल्या बरोबर घेतलं. आणि ब्रिटिशांचं एक पत्र आहे, त्याच्यामध्ये तर ब्रिटिश असं म्हणतात की आता आदिलशाहीचा पालक कोण, तर संभाजीराजे, अच्छा. अशी नोंद आहे. म्हणजे एवढा दबदबा संभाजी महाराजांचा आहे या दोन्ही शाळांवर. आणि त्या शाळांचं संचालनच एक प्रकारे संभाजीराजे करतात. आदिलशाही कुतुबशाही यांना आपल्या बरोबर घेतलंय. जरी पोर्तुगीज आणि सिद्धी औरंगजेबाच्या बरोबर गेले तरी इकडं आदिलशाही आणि कुतुबशाही संभाजी महाराजांच्या बरोबर आहेत. आणि ऍट द सेम टाइम दुर्गादास राठोड आणि अकबर यांना संभाजी महाराजांनी आपल्याकडे शरण दिलेली. आणि त्याच्या पाठीमागे पण अशी राजनीती होती की दुर्गादास राठोड हा खूप पराक्रमी असा योद्धा आहे. अकबर तेवढा कष्ट उपसणारा किंवा खूप असा शूर, अशा अकबराची काही कुठं वाचायला मिळत नाही. पण दुर्गादास राठोड हा खूप पराक्रमी आणि त्याला मुघलांविरुद्ध संघर्ष करायचा होता. आणि मग संभाजी महाराजांची राजनीती आपल्याला एका पत्रात मिळते. त्यांनी मिर्झा राजा जयसिंगाच्या मुलाला एक पत्र लिहिलंय, राजा रामसिंगला. रामसिंगला पत्र लिहिताना संभाजी महाराज त्याच्यामध्ये असं म्हणतात की तुम्ही आणि आम्ही एक झालो. तुम्ही आणि आम्ही म्हणजे कोणतं, मराठी आणि राजपूत एक झाले पाहिजे, हिंदू. आणि तुम्ही तिथून उठाव करा. अच्छा, मी इथून करतो, तुम्ही तिथून करा. ह्याच्यामध्ये 2 प्लॅन केलेले आहेत संभाजी महाराजांनी. तर म्हणजे आपण म्हणतो ना प्लॅन ए, प्लॅन बी. तर प्लॅन ए हाच आहे की राजपूतांनी आणि मराठ्यांनी एकत्र यावं आणि औरंगजेबाच्या विरुद्ध संघर्ष करावा. आणि आता औरंगजेब इकडे आलेला आहे. आम्ही औरंगजेबाच्या मुलाला शरण दिली. दुर्गादास राठोड आहे आमच्या बरोबर. तर दुर्गादास राठोडही तिकडे येईल उत्तरेमध्ये, आणि उत्तरेतून उठाव तुम्ही करा. म्हणजे मग औरंगजेबाला इकडे थांबायचं का तिकडे थांबायचं, 2 डिव्हिजन होईल, स्प्लिट होईल त्याचं सैन्य, डायव्हर्ट होईल त्याचं लक्ष. होय. आणि त्याच्याही पुढे जाऊन ते असं म्हणतायत की अकबर हा फक्त नामधारी बादशाह राहील, बाकी सगळी सत्ता आपल्या हातामध्ये राहील. आणि दिल्लीचं हे सगळं साम्राज्य आपल्या हातामध्ये राहिलं तर मग आपण काय करायचं, औरंगजेबाला तुरुंगात डांबायचं आणि सगळीकडे देवालयांची निर्मिती करायची अशी नोंद आहे. संभाजी महाराज असं म्हणतात की जर का अशा परिस्थितीत आपण काहीच केलं नाही, रामसिंगांना म्हणतात ते, तुम्ही जर का असे स्वस्त बसलात तर या पृथ्वीवर आपला धर्म, आपली संस्कृती शिल्लक राहणार. हिंदू हा शब्द आलेला आहे तिथं त्या पत्रात. 3-4 वेळेला हिंदू हा शब्द आला रामसिंगांना दिलेल्या पत्रात. तर आपण एक झालं पाहिजे. देवालयांची जी मोडतोड औरंगजेब करतोय ती देवालयाची पुनर्बांधणी केली पाहिजे आणि या पृथ्वीवर आपला धर्म, आपली संस्कृती आपण जिवंत ठेवू. हा पहिला प्लॅन आहे. हा प्लॅन जर का नाहीच वर्कआउट होते तर दुसरा प्लॅन असा आहे की अकबराला इराणला पाठवायचं आणि जो शाह अब्बास आहे इराणचा बादशाह, त्या शाह अब्बासच्या मदतीने अकबर आणि शाह अब्बासने दिल्लीवर आक्रमण करायचं आणि इकडून खाली मराठ्यांनी आपण आक्रमण करायचं. हा दुसरा प्लॅन. पण ह्याच्यात सुद्धा संभाजीराजे रामसिंगाला सांगतात की हे मला मंजूर नाहीये, कारण की हे जर का केलं तर यशाचं श्रेय अब्बासकडे जाईल, म्हणजे यवनांना जाईल. यवन हा शब्द आहे. बरोबर. यवन म्हणजे फॉरेनर. यवन म्हणजे आत्ताच्या परिभाषेत इस्लामिस्ट. ओके ओके. त्यामुळे यवनांना श्रेय देऊन यवनांचं श्रेय आपल्याला मिळालं पाहिजे आणि आपल्या हातात सत्ता राहिली पाहिजे, नाहीतर त्यांच्याच हातात सत्ता राहील. यवनांना श्रेय मिळालं तर हिंदवी स्वराज्याचं स्वप्न परत स्वप्नच राहील. बरेच जण म्हणतात की आदिलशाही कुतुबशाहीला बरोबर घेतलं, मग ते औरंगजेबाचे शत्रू कसे. तर तो साधा विषय की ह्या शिया सल्तनी आहेत, ती सुन्नी सल्तनत आहे. तर हा शिया सुन्नी वाद आहे, हा पहिल्यापासून आहे. म्हणजे जी लोक फक्त सांगतात की इकडे जाती वेद आहेत, तिकडे जाती बेतच नाही, तर भरपूर आहेत.
भरपूर पंथभेद, जातीभेद सगळे. आणि एवढं आहे की औरंगजेबाच्या दृष्टीने खरे इस्लामिस्ट, खरे मुस्लिम कोण तर फक्त सुन्नी. सुन्नी लोक, बरोबर. हो, आणि अजून सांगतोय तो औरंगजेब, हे सगळं मी काय माझ्या मनाचं नाहीये. औरंगजेबाला प्रश्न विचारलेत लोकांनी की आपल्याला दारुल इस्लाम करायचंय तर तुम्ही या आदिलशाही आणि कुतुबशाही या सल्तनती का नष्ट करतायत. तेव्हा तो म्हणतोय ते मुसलमानच नाही की हा ते मुश्रिक आहेत. मुश्रिक म्हणजे दांभिक, म्हणजे खरे नाहीत ते, असं तो म्हणतोय. हे काय मी नाही म्हणत आहे. आता काही लोक म्हणतील तो म्हणतोय तर तो क्रूरच होता, तर तसं नाहीये. तो म्हणतोय ते तो इस्लामला हे करतोय, प्रेझेंट करतोय. मग तो इस्लाम वेगळा, औरंगजेबाचा इस्लाम वेगळा असं काही नाहीये. तोही एक खुळेपणा आहे आपल्या सगळ्या हिंदूंमध्ये असलेला, की नाही औरंगजेबाचा इस्लाम तो त्यांनी इस्लामचा चुकीचा अर्थ घेतला, असलं काही नाहीये चुकीचा अर्थ वगैरे. त्यांनी व्यवस्थित योग्य अर्थ घेतला, त्याप्रमाणे त्याची मार्गक्रमण चालू आहे. आणि हे शिया सुन्नी वाद तर आज सुद्धा आहेत. आणि आज सुद्धा अशी लोक आहेत जे औरंगजेबाचं गुणगान गाणारी लोक पण आहेतच. आहेत ना, औरंगजेबाचं महिमा मंडन करणारं, उदात्तीकरण करणारी ही सगळी नतद्रष्ट अवलाद ही इथंच, आणि आपणच पोचतोय त्यांना. सो आता आपण गोव्याचा विषय काढला. सो गोव्यात पोर्चुगीजांकडून होणारं धर्मांतरण व जे हाल होत होते हिंदूंचे, ते संभाजी महाराजांनी कसे थांबवले आणि त्यांना कशी अद्दल घडली? गोव्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कन्व्हर्जनचं काम पोर्तुगीजांकडून सुरू होतं. हे 15व्या शतकापासून सुरू आहे. 15व्या शतकात अर्ध्यामध्ये झेवियर आला. तर झेवियरला पण सेंट म्हणलं जातं. खरं तर सेंट म्हणजे संत असं आपण ट्रान्सलेट करतो. तर ते एकदा या सगळ्या संकल्पना आपण परत एकदा त्या चाचपडून बघितल्या पाहिजे, ते योग्य आहेत का? आपली संताची परिभाषा, आपली संकल्पना आणि सेंट ही त्यांची परिभाषा, ही काय आहे? आणि ती त्यांच्या संदर्भाने, म्हणजे आपले संदर्भ नको तिथं. संत म्हणजे तो सेंट असं नाही. ते सेंट कोणाला म्हणतात ते आपण बघितलं पाहिजे. आणि मग खरंच यांना संत म्हणायचं का? तेव्हापासून चालू त्यांनी अनेक मंदिरं पाडलेली आहेत झेवियरने. अनेक झेवियर ते ज्यांचा अजूनही शव तिथे ठेवलेला आहे, ज्यांचा अजूनही शव ठेवले तिथेच. तोही मी खूप मोठा पराक्रम आहे संभाजी महाराजांचा त्याच्या पाठीमागे सगळा. त्या झेवियर पासून सुरू झालेली परंपरा हिंदूंचं धर्मांतरण करण्याची, ती थांबवली ती या दोन महापुरुषांनी, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आणि त्याच्यामध्ये आणखीन विशेष करून संभाजी महाराज, की संभाजी महाराजांनी जेव्हा गोवा मोहीम काढली तेव्हा संभाजी महाराजांचा आक्रमण एवढं जबरदस्त होतं, पोर्तुगीजांना वाटलं नाही पहिल्यांदा की एवढं मोठं आक्रमण असेल. की पोर्तुगीज व्हॉइसरॉय तेव्हा होता काउंट दी अल्वेर. शिवाजी महाराजांच्या वेळेसही तोच होता. तो एवढ्या ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होता काउंट दी अल्वेर, पण त्याच्या बरगडे तोडल्यात आपल्या लोकांनी. तो थोडक्यात वाचलाय. ज्याप्रमाणे शाहिस्तेखानाची बोट कापली, जीवावर आलेलं संकट बोटांवर निभावलं, त्याप्रमाणे हा थोडक्यात वाचला. त्याला त्याचा एक सैनिक आहे, तो घोड्यावर टाकून घेऊन गेला, पण त्याच्या बरगड्या तुटल्या सगळ्या आणि त्याला तोंड लपवायला जागा राहिली. तो 4 दिवस त्याच्या मठामध्ये लपला होता, तो बाहेर आला नाही. एवढं नामुष्की ओढवली. तिथला झालेला एक संघर्ष, त्याच्यामध्ये गोव्यातले लोक तो संघर्ष बघतात स्वतःच्या डोळ्यांनी आणि आनंद घेत आहेत. कारण की गोव्यातली लोक परेशान झाली होती यांच्या सगळ्या धर्मांतरणाच्या उद्योग. तेव्हाची वर्णनं अशी आहेत की गावाच्या गाव स्वतःहून संभाजी महाराजांना लोक गेले की हे आमचं गाव तुम्ही तुमच्याकडे घेऊन टाका, हे तुमचं राज्य आहे. वेलकम केलंय. संभाजी महाराज आक्रमण करायला आले होते, पण लोक वेलकम करतायत. आणि गावाच्या गाव ते म्हणते हे तुमचंच गाव आहे, हे तर तुमचंच राज्य असलं पाहिजे. असं ते सगळं संघर्ष आहे. गोव्याची राजधानी त्या काउंडी अल्वेरने हलवली, मागे घेतली, मुरगावला नेली संभाजी महाराजांच्या पराक्रमामुळे, आक्रमणामुळे. आधी पणजी होती राजधानी, ती त्याला मुरगावला न्यावी लागली.
जो सांत इन्स्ताव जो किल्ला जिंकला आपण जुळे बेटावरचा, तोही असाच आक्रमण करून संभाजी महाराजांनी तो किल्ला जिंकलाय. तिथेही पोर्तुगीज सैनिकांची खूप वाट लागलेली. म्हणजे तेव्हाचे असे संदर्भ आहेत की युरोपामध्ये अख्ख्या ख्रिश्चनांचे एवढे हाल झाले नाहीत, पोर्तुगीजांचे जेवढे हाल झाले नाहीत, तेवढे आत्ता इथं हाल झाले, अशी नोंद आहे. हाल झाले म्हणजे त्यांनी केलंच तेवढं दुष्कृत्य होती. बरोबर. त्यांचे तेव्हाचे सगळे नियम, त्यांनी धर्मांतरणासाठी केलेले सगळे उद्योग, अनेक तेव्हाचे सगळे तुम्ही नियम वाचले तर पोर्तुगीज भाषेची सक्ती केली त्यांनी. पोर्तुगीज भाषा येणार नाही त्यांना फटके मारलेले आहेत, त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त केल्या आहेत. अनेक हिंदू लोकांना, गरीब हिंदू लोकांची मुलं किंवा अनाथ झालेल्या मुलांना ते उचलून घेऊन जायचे, त्यांना कन्व्हर्जन करायचे. अनेक हिंदू महिलांना, मुलींना त्यांनी आपली शारीरिक वासना शमवण्यासाठी घरातून उचलून नेलेलं आहे. इगर्जी नावाचा एक प्रकार असतो, इगर्जी आणि नंद्री. इथं हे पोर्तुगीज पास्टर आणि नन्स राहण्याचं ठिकाण. तिथं या शेकडो हिंदू माता भगिनी कोंडलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून धर्मांतरणाचे सगळे उद्योग चालू आहेत आणि स्वतःची वासना शमवण्याचे उद्योग चालू आहेत त्या इगर्जीमध्ये आल्यानंतर. हे सगळं संभाजी महाराजांनी थांबवलं. संभाजी महाराजांनी ती मला आता त्या गावाचं पटकन नाव आठवत नाही, ती इगर्जी फोडली आणि शेकडो मुलींची मुक्तता केली त्या इगर्जीत. मग का नाही लोकांना वाटणार की संभाजी महाराजांनी आमच्यावर राज्य करावं? बरोबर. ही वॉज अ हिरो फॉर देम. प्रश्नच नाही. लिबरेशन केलं त्यांनी. संभाजी महाराजांचं वर्णन म्हणजे तेव्हाचं जे वाचतो आपण, ही लोक स्वतःला देव समजायची, पोर्तुगीज लोक, हे सगळे झगे घालून. आणि यांनी तसे तिथं आदेश काढले होते. तिथं अजून एक हतकटाई खांब म्हणून आहे, ते जे बॉम्ब गेसू चर्च आहे त्या चर्चच्या बाहेर चौकात. अजूनही त्याला हतकटाई खांबच म्हणतात. तुम्ही गोव्याला फिरायला कधी गेला असाल तर तुमच्या लक्षात येईल, त्या चर्चच्या बाहेरच्या चौकातच येतो. त्याचा महिमा असा की हातकटाई खांब म्हणजे तिथं हिंदूंना उभं केलं जायचं आणि धर्मांतरणाला त्यांनी नकार दिला की एक हात तोडला जायचा. बापरे. अजूनही तो बोली भाषेतला शब्द आजपर्यंत तसाच हातकटाई खांब. आणि तरी आपण ते एवढ्या वर्षांपासून ते इग्नोर केलेल्या लोकांनी त्याचा विचार असा केलेलाच नाही. तर संभाजी महाराजांना जर का थोडासा अजून अवधी मिळाला असता तर गोवा स्वातंत्र्य संग्राम वेगळा छेडण्याची गरजच पडली नसती, वेगळा करण्याची गरज पडली नसती. गोवा ब्रिटिशर्सच्या आधीच गोवा स्वतंत्र झाला असता. नंतर गोवा मुक्ती संग्राम आपण जो केला त्याची गरज खरंच पडली नसती. थोडा वेळ कमी पडला आणि संभाजी महाराजांना एकाच वेळेला अनेक आघाड्यांवर लक्ष द्यावं लागत होतं. तुम्ही जो मगाशी चर्चचा उल्लेख केलात, बॉम्ब गेसू चर्च, त्याच्यात जे शव ठेवलेलं आहे, तो व्हॉइसरॉय एवढा हतप्रभ झाला की काही केलं, हे संकटापासून कशी मुक्तता करायची संभाजी महाराजांच्या संकटापासून, म्हणून त्यांनी ती शवपेटिका बाहेर काढली. परत तिथं सगळी राजसूत्र ठेवली, डोक्यावरची टोपी ठेवली आणि तो असं म्हणतो की या संभाजीच्या संकटापासून आता तूच आम्हाला वाचव, मी राज्य करता नाही, तू राज्य करतायस, असं तो झेवियरकडच्या शवाकडे बघून तो करुणा भागतोय, काउंट दी आल्वेर, ज्याच्या बरगड्या तुटलेल्या आहेत. आणि शाह आलम मोठी फौज घेऊन आलेला आहे. त्यावेळेस शाह आलम म्हणजे मोगलांच्या फौजेचा आणि यांचं, तेव्हा संभाजी महाराजांनी शाह आलमच्या फौजेची रसद तोडली पूर्णपणे. आणि तेव्हाची ती शाह आलमच्या फौजेची वर्णन, त्या आक्रमणाचं वर्णन असं आहे की इतकी नाकाबंदी केली, 1.5-2 लाखाचं सैन्य आहे त्याचं, की शेवटी सैनिकांना तर खायला काही मिळत नव्हतं, जनावरांनाही खायला मिळत नव्हतं, तर मग सैनिकांनी जनावरं कापून खाल्ली. बापरे. त्यामुळे रक्ताचा एकही थेंब न सांडता मोगलांचा तिथं संभाजी महाराजांनी पराभव केला. ह्याला म्हणायचं राजनीतिज्ञ, किंवा ह्याला म्हणायचं युद्धनीती. धूर्तता. सैन्य जरी आपलं कमी असलं तरी आपले एकदा स्ट्रॉंग होल्ड्स आपल्याला माहिती असतील तर आपण या सगळ्यांना भारी पडू शकतो. शक्तीने नाही, युक्तीने भारी पडणं. शक्तीबरोबर युक्तीची जोड. म्हणजे गोवेकर पोर्तुगीजांना जे वाटत होतं की आता मोगल येत आहेत आणि त्यामुळे आता
संभाजीचा काय टिकावं लागणार नाही. हे जे काही वाक्य आहेत मोगलांना लिहिलेली जी पत्र आहेत त्याच्यात पोर्तुगीजांची फार शेफारले होते ते मोगल येणार म्हणून. आणि जी अद्दल घडवली आहे एकाच वेळेला मोगलांना पण आणि पोर्तुगीजांना पण. म्हणून ती नोंद आहे की युरोपमध्ये कधी नव्हे एवढे हाल इथे झालेले आहेत ख्रिश्चनांचे, असं तेव्हाचं वर्णन आहे. आणि अक्षरशः म्हणजे हे सगळे यांनी इतका कळस गाठला होता अत्याचाराचा. ते स्वतःच्या नावाने सगळं हे काढायचे, आदेश काढायचे की मीच देव आहे. हे सगळे झगे घातलेले हे सगळे यांचे पास्टर्स. आणि ह्या 140 जणांना संभाजी महाराजांनी अटक केली, हे जे धर्मांतरणाचे उद्योग करत होते. आणि तेव्हा लोकांनी एवढं जबरदस्त स्वागत संभाजी महाराजांचं केलंय. आणि का का लोकांना वाटणार नाही, म्हणजे हे स्वतःला देव समजत होते, पण हे देवांचे देव महादेव असे संभाजी महाराज. हे लोकांचा काळ बनले होते, पण ह्यांचा काळ बनून महाकाळ आले संभाजी महाराजांच्या रूपाने. तर अशी ही सगळी गोवा मोहिमेची वैशिष्ट्य आहेत. आणि गोवा मोहिमेमध्ये केलेला संभाजी महाराजांचा पराक्रम आहे तिथं त्या 83 सालापासून तिथं बसलिका फेस्ट म्हणून सुरू झालाय चर्चच्या बाहेर. आपले अनेक लोक जातात तिथं, लोकांना माहित नसतं काय हा फेस्ट का सुरू झालाय. हा फेस्ट सुरू होण्याच्या पाठीमागे संभाजी महाराजांचा पराक्रम आहे, की संभाजीचं संकट टळलं म्हणून तो फेस्ट चालू झालाय. आता आपण ऐतिहासिक पण नोंदी इतक्या आहेत, म्हणजे शिवाजी महाराजांपासून मराठ्यांबरोबर म्हणजे मुसलमान, ख्रिश्चन त्यांचा राज्याभिषेकाच्या वेळेला तिकडे इंग्रज वगैरे आलेले ते त्यांना मुजरा करतात, अशा नोंदी वगैरे आहेत. इब्राहिम खान गार्दी हा शिवाजी महाराजांचा तोफखाना सांभाळायचा. आणि आता मराठ्यांच्या किंवा संभाजी महाराजांच्या अशा ख्रिश्चनांपासून किंवा पोर्चुगीजांपासून धर्मांतरण थांबवणं वगैरे या सगळ्या मोहिमा, या सगळ्यात मराठे किंवा संभाजी महाराज धर्मनिरपेक्ष खरं होते? आता तुमचा प्रश्न थोडा करेक्ट करतो. इब्राहिम खान गार्दी महाराजांचा तोफखाना सांभाळायचा हे खोटे, हो का? अच्छा, काही आधार नाही. इतिहासाचं पुस्तकच होतं म्हणजे हे सगळे नॅरेटिव्ह फेक नॅरेटिव्ह मुद्दाम बनवलेले. बापरे. आणि हे सगळे आता हे ओवेसी पासून सगळे, तो अबू आझिम आझमी, ही सगळी नावं जी घेतोय ना, हे दोष त्यांचा नाहीये. दोष ही सगळी जातीगत ज्या संघटना आहेत त्यांनी हे केलेला दुष्प्रचार आहे. की शिवाजी महाराजांचा वकील कोणतर काझी हैदर, शिवाजी महाराजांचा तोफखाना प्रमुख कोणतर इब्राहिम खान गार्दी, अशी 10-15 नावं शोधून काढली, त्याला काही ऐतिहासिक आधार नाही. एक 7-8 नावं जर का आपण बघितली, 7-8 नावं, तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एखादं नाव सांगा मला इतिहासात तुम्हाला दिसतंय का. मदारी मैत्र पण काल्पनिक पात्र आहे. अच्छा. अनेक नावही काल्पनिक आहेत. काझी हैदर वकील होता, तर मग पंताजी वकील कोण होते? तेही वकीलच होते ना. आणि कुठं काझी हैदरनी कुठं वकिली केली? शिवाजी महाराजांच्या कुठल्या मोहिमेत वकिली केली? किती किल्लेदार मुस्लिम आहेत? प्रश्न तुम्ही म्हणजे काय हे जे सांगतात ना, 45% मुस्लिम होते, 56% मुस्लिम होते, आता पर 70-80% त्यांनी ते नॅरेटिव्ह पसरवलाय. मग म्हणजे मग 80% लोक होते, म्हणजे मग हिंदवी साम्राज्यात 80% तीच लोक होते का? असं कसं म्हणजे मग आपले पूर्वज लढलेच नाहीत बहुतेक. बरं. आणि अशी काय जातीनिहाय धर्मनिहाय जनगणना झाली का आत्ता होते तशी? काही बेसलेस, काही आधार नाही. 7-8 नावं आहेत. ती 7-8 नावांपैकी पण 2-4 नावं ही टेक्निकल पर्सन आहेत. आर्मरासाठी आपलं आर्मरच नव्हतं, त्यामुळे आपल्याला काही ठिकाणी टेक्निकल सपोर्ट घ्यावा लागला. ते काय फार विचारांनी आले होते वगैरे असला काही विषय नाही. त्याचे पैसे दिलेले, पगारी येत, व्यवहार आहे. हा व्यवहार आहे. हे उगीच आपलं बरं. दुसरी, एवढे मुस्लिम होते तेवढे मुस्लिम होते, प्रश्न मुस्लिम आहे का हिंदू आहे हा नाही. प्रश्न असा आहे की ते मुस्लिम आले म्हणून काही शिवाजी महाराजांनी किंवा संभाजी महाराजांनी त्यांची ध्येय धोरणं बदललेली नाही, ते यावे म्हणून. मुस्लिम लोक यावे, मुस्लिम होतेच ना सैन्यामध्ये, मुस्लिम होते काही जण. आता मग हा मी काय प्रसंग सांगतो की एकाने गाय खाण्यासाठी कापून मारली, हे संभाजी महाराजांना कळल्यावर त्याला फासावर लटकवलं संभाजी महाराजांनी.
पण मग खरंच संभाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते? पूर्णपणे धार्मिक हिंदू होते. धर्मनिरपेक्ष हा आत्ताचा शब्द आहे. सेक्युलर हा आत्ताचा शब्द आहे. सर्व धर्म समभाव, सर्व धर्म, किती धर्म होते तिथं तेव्हा? 2च मेजर की 3? आणि काय हा संघर्ष जो चालू आहे सगळा, धर्मनिरपेक्ष हा शब्द संभाजी महाराज शिवाजी महाराजांना लागूच होत नाही. पूर्ण 100% हिंदू, हिंदू धर्माला फॉलो करणारे, हिंदू धर्माचं रक्षण करणारे, हिंदू धर्माचा अभिमान बाळगणारे. हे काय मी माझ्या मनाचं सांगत नाही. गोव्यामधलंच उदाहरण देतो तुम्हाला. गोव्यात हाडकोळण येथे सापडलेला शिलालेख, गोव्याच्या स्टेट म्युझियम मध्ये तो ठेवलाय, आपण जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये संभाजी महाराज स्पष्ट लिहितात, आता हे हिंदू राज्य झाले. आता हिंदू राज्य याच्यातून काय अर्थ घ्यायचा आपण? हिंदूंचं राज्य, बाकी दुसरं कोणीच नाही. एक्झॅक्टली. त्याच्या पुढचं वाक्य आहे, आता हे मुसलमानांचं राज्य नाही. म्हणजे त्यांनी ती पण पॉसिबिलिटी रूल आउट केली. बरोबर. मग कुठल्या बेसवर आपण म्हणायचं सर्व धर्म समभावी, धर्मनिरपेक्ष, सेक्युलर राज्य आहे? संभाजी महाराजांपेक्षा हे मोठेत का? संभाजी महाराज जर का आपल्या राज्याचं वर्णन करतात हे हिंदू राज्य झालं, तर हे कोण सांगणार आहे सर्व धर्म समभावी राज्य झालं? आणि हे मुसलमानांचं राज्य नाही हेही सांगितलंय. रामसिंगांनी लिहिलेल्या पत्रात हिंदू हा शब्द किती वेळा आलाय, त्याचा उल्लेख मी मगाशी केला. संभाजी महाराज त्यांनी एक दानपत्र दिले बाकरे शास्त्रींना. संस्कृतमध्ये ते दानपत्र संभाजी महाराजांनी स्वतः लिहिले. त्याच्यामध्ये ते शहाजी महाराजांचा उल्लेख जो करतायत, म्हणजे आजोबांचा आपल्या, ते हिंदू धर्म जीर्णोद्धारक असं करतात. हिंदव धर्म जीर्णोद्धारक. मग हे काय? तसं हे समकालीन कागदपत्रांमध्ये खूप अशा गोष्टी आहेत, पण त्या बाहेर आणायच्या नाहीत. स्वतःच्या पोळ्या भाजत राहायचं, स्वतःचे अजेंडे रेटत राहायचं. आत्ताचे सर्व धर्म समभाव, धर्मनिरपेक्ष, सेक्युलर या सगळ्या संकल्पना, आत्ता तुम्हाला अल्पसंख्याक समाजाची मतं हवी आहेत, त्यांच्या दाड्या कुरवाळायच्यात, म्हणून तुम्ही राष्ट्रपुरुषांच्या इतिहासाचं विकृतीकरण करतायत. लोक जो हिंदुत्व निष्ठांवर आरोप करतात ना, की शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे हिंदू धर्माभिमानी नव्हते किंवा त्यांचा हिंदुत्वाशी काही संबंध नाहीये, हे सगळं हिंदुत्ववाद्यांनी रंगवलेलं सगळं आहे. एक्झॅक्टली उलट आहे. एक्झॅक्टली उलट आहे. हिंदुत्ववाद्यांनी काही रंगवलं नाही. हिंदुत्वादी जे जसं आहे तसं सांगतायत. ह्यांनी रंगवलंय ह्यांचे अजेंडे रेटण्यासाठी. ह्यांना मतं पाहिजेत, ह्यांना ह्यांचे नॅरेटिव्ह मांडायचेत. हे ह्यांचे सोकळ लेखक, कवी, इतिहासकार, बुद्धिजीवी जे काय असतील ते, ह्यांना काही ना काहीतरी पदं हवी आहेत, ह्यांना कमिट्या हव्यात, ह्यांना ह्यांच्या राजकीय पक्षाला जिंकून द्यायचं, आणि त्या राजकीय पक्षाच्या संलग्न सगळ्या या संघटना, हे सगळे बाजार पुणगे स्वतःला इतिहासकार आणि बुद्धिजीवी समजावणारे, ह्यांना कुठल्या तरी कमिट्या हव्यात. त्यामुळे त्या राजकीय पक्षाची ती सगळी विचारधारा ह्यांना एस्टॅब्लिश करायची आणि खरा इतिहास झाकवून टाकायचा आहे. लोक हिंदुत्ववाद्यांवर आरोप करतात की ह्या खरा इतिहास बाहेर आणत नाहीत. खरा इतिहास हाच आहे की आता हे हिंदू राज्य झाले. खरा इतिहास हाच आहे की आता हे मुसलमानांचे राज्य नाही. खरा इतिहास हाच आहे की तुम्ही आणि आम्ही एकत्र झालं पाहिजे. म्हणजे कोण? राजपूत आणि मराठे. म्हणजे कोण? सगळे हिंदू. आणि औरंगजेबाला तुरुंगात डांबलं पाहिजे आणि सगळीकडे देवालयांची निर्मिती केली पाहिजे, असं म्हणतात संभाजी. एक नवलगुण कर्नाटकात तिथं सुलतान तारा नावाचा सरदार आहे, त्यांनी तिथं मंदिर पाडलं. तिथली लोक संभाजी महाराजांकडे आली. गोव्यातली लोकांना संभाजी महाराजांकडे बघून आधार वाटतोय. या अख्ख्या भारतामध्ये हिंदू स्वाभिमानाचा जर का प्रश्न आला, हिंदूंवर होणाऱ्या आत्ता पण जर का हिंदुत्वाचा, हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा प्रश्न आला, तर फक्त प्रेरणा देणारे 2च महापुरुष आहेत. आणि ते कर्नाटकातली लोक संभाजी महाराजांकडे येतात आणि संभाजी महाराज 36 बिघा जमीन त्या मंदिराला दान करतायत. आणि त्याच्यात त्या पत्रातलं वाक्य आहे की पुराण श्रवणाची व्यवस्था तिथं करावी. त्याच्यासाठी फंड्स दिलाय संभाजी महाराजांनी. आणि हिंदुकीची गोष्ट खरी, असं त्याच्यातलं वाक्य आहे. हिंदुकीची गोष्ट खरी. आता हा कुठला धर्म आहे? त्यावेळी 100% हिंदू धर्माभिमानी होते. हा, नॅचरली हिंदू हा सहिष्णू असतो. त्यामुळे तो काय कुठला एक देव, एक ग्रंथ, एक प्रेषित त्याला मानत नाही. ठीक आहे, तुमच्या मताचा आदर, पण तुमच्या मताचा आदर याचा अर्थ तुम्ही आमची मंदिरं पाडायची असा होत नाही. आणि मी तर आणखीन पुढे जाऊन म्हणेन की शिवाजी महाराजांची जी नीती आहे, संभाजी महाराजांची जी नीती आहे, ती आणखीन आक्रमक आहे. मी आता आणखीन एक मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक मातबर खान नावाचा औरंगजेबाचा सरदार आहे.
त्याचं एक पत्र आहे, खलिता आहे त्याचा. त्याच्यात तो औरंगजेबाकडे निधी मागतोय, पैसे मागतोय. आणि का मागतोय? त्याच्यात तो लिहितोय की काफरबादच्या संभाने इथल्या सगळ्या मशिदी आणि मदरसे उद्ध्वस्त केले. आता हे मी नाही म्हणत आहे, आता हे तुम्ही नाही म्हणतात, तुम्ही नाही म्हणतात. हे पत्र आहे, खलिता आहे की संभाजी राजांनी मशिदी आणि मदरसे उद्ध्वस्त केले. आता मदरसे उद्ध्वस्त केले म्हणजे संभाजी महाराजांनी किती अभ्यास केला असेल इस्लामचा? आत्ता मदरसे उद्ध्वस्त केल्यानंतर बोंबाबोंब होते, पण सगळी लोक सांगतात काय त्याच्यात शिक्षण दिलं जातं ते मदरस्यांमध्ये. संभाजी महाराजांनी का मदरसे उद्ध्वस्त केले? तर संभाजी महाराजांनी अभ्यास केला ना, की पुढे काय होणार आहे, हे पुढं ही मुलं जेव्हा तयार होतील तेव्हा काय होणार आहे. त्यांनी उद्ध्वस्त केले, असं मी नाही म्हणत आहे. मी काही कुठल्या कोणाच्या विरोधात बोलत नाही. जे इतिहासात जे आहे ते सांगतोय. मी म्हणत नाही हिंदू राज्य झाले, हे संभाजी महाराज म्हणतात. मदरसे पाडले हे औरंगजेबाचा सरदार म्हणतोय. त्यामुळे अतिशय आक्रमक अशी युद्धनीती आणि 100% धार्मिक संघर्ष आहे. धर्माचा काही संबंध नाही, धर्माचा काही संबंध नाही. ढोल वाजवण्याचा बंद करा. हे मी आवर्जून आपल्या दर्शकांना सांगितलं, बंद करा आता हे ढोल वाजवून. हा धर्माचा संबंध आहे. हिंदूंवर अन्याय होत होता, हिंदूंवर अत्याचार होत होते आणि हिंदूंची तलवार बनून हे दोघं पिता पुत्र राहिले. 40 दिवसांचा वसपा आपण 5,500 दिवस घेतो. तेव्हाची परिस्थिती कशी असेल. पण कवी कलशांवर रोष खूप होता इथल्या लोकांचा. नुसता अष्टप्रधान मंडळाचाच नाही, तर बाकीच्याही माणसांचा खूप रोष होता. कवी कलशांची खूप महत्वाची भूमिका आहे संभाजी महाराजांच्या जीवनामध्ये. कवी कलश हे त्यांचे एक प्रकारे मित्र आहेत, सल्लागार आहेत आणि दोघेही कवी आहेत. आणि अचानकपणे संभाजी महाराज पकडले जातात. संभाजी महाराजांचा पराक्रम काय बघा, औरंगजेबाने स्वतःच्या डोक्यावरचा किमोश खाली फेकून दिलेला. तो सगळ्या दरबाराला एकत्र करतो. तो म्हणतो की जोपर्यंत हा काफरबादचा संभा माझ्या हातामध्ये येत नाही तोपर्यंत मी डोक्यात किमोश नाही. तो तसा टाकला आणि बोडका बसलाय दरबारामध्ये. ही हार आहे औरंगजेब. चालतं ब्रिटिशांचं पत्र आहे की जी चूक पोर्तुगीजांनी केली ती चूक आपण नाही केली ते खूप चांगलं झालं, की मोगल मराठा संघर्षामध्ये आपण तटस्थ राहिलो, नाही तर आपले पण पोर्तुगीजांसारखे हाल झाले. औरंगजेबाचं सैन्य वैतागलं. एवढे वर्ष ते दिल्लीपासून दूर आहेत. रामसेतचा किल्ला घ्यायला 5.5 वर्ष लागलीत औरंगजेबाला. अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले खान जहान बहादूर खानाने ते वर्णन सगळे की काही केलंय मराठी हातात येत नाहीत, किल्ला मिळत नाही. शिवाजी महाराजांचं एक बकरीतलं वाक्य आहे की माझं एक एक किल्ला एक एक उरूस झुंजेल. हे माहिती, हे पिढ्यानपिढ्याचं युद्ध आहे. शिवाजी महाराजांना माहिती आहे की एक दिवस कसा औरंगजेब येणार. ती सगळी तयारी शिवाजी महाराजांनी करून ठेवली आणि त्याचं एक्झिक्युशन, त्या प्लॅनिंगचं सगळं एक्झिक्युशन संभाजी महाराज. कारण की अतिशय संशयी होता औरंगजेब. त्याला असं वाटत होतं की माझ्याकडे भलत्याच माणसाला मारतील आणि मला सांगतील दाराला मार. नाही, महाराजांना जेवढ्या शारीरिक यातना दिल्या गेल्या त्याच्यापेक्षा भयानक मानसिक यातना महाराजांना झाली. आणि अल्लाचे आभार मानायला तो खाली उतरतो तेव्हा संभाजी महाराज म्हणतात की कविराज तुम्ही उभी हयात चर्चा केलीत आमच्याशी काव्याची, करून दाखवा या क्षणी या औरंगला बघताना काय वाटतं त्याचं काव्य. कविराज कविता करतायत. यावन रावण की सभा शंभू बंधो बजरंग, लहू लसत सिंधूर सम खूप खेल्यो रणरंग, जो रवी ससी लखतही खद्योत होत बतरंग, त्यो तव तेज निहार के तखत तेजो औरंग, तखत तेजो औरंग. याचा अर्थ असा आहे